चला सामना सुरू करायचा आहे. पॉवर प्लेचं षटक घेऊन आला यावेळेला आपण पाहू शकता. गोलंदाज किरण चौधरी, सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला निलेश जाधव. ओ पहिला चेंडू यावेळेला आपण बघितले तर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आला, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. पंच मंथन माळी बघा वाईट चिखून करतायत. अवांत धावेने खातं उघडत आहे. आशिष जाधव 3 षटकार मारण्यास आपण बघितले तर 3 चौकार, 3 षटकारासाठी कॅश प्राइज 2500, 3 चौकारासाठी 1000 रुपये. जय भोले संघ आपण 3 चौकार 3 षटकार मारणार 1000 रुपये कॅश प्राइज असणार बॅटरसाठी. आणि बॅटरी ग्रुप 3 षटकार आपण बघितले तर 1000 रुपये, 3 चौकासाठी 1000 रुपये. प्लीज सर्वांना एक विनंती आहे खेळाडूंना की मोबाईल देताना सायलेंट करून ठेवा. मोबाईलवर सातत्याने कॉल येतो राजू दादा, आमचं देखील लक्ष तिथे विचलित राहतं. अरे विवोच्या बऱ्याचशा मोबाईलची टोन एकच सारखी आहे. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड, चांगलं क्षेत्र शॉर्ट मिड रिजन मध्ये राजेश तिथे एक नाही आपण बेतर इथे संख्या धावफल का त्यामुळे पाहू शकता. यावेळेला 3 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकेला आपण दिनेशला पाहू शकता. किरणनी सुरुवात चांगली केली पॉवर प्ले मध्ये, मोठे फटके मारू दिले नाहीये. राईट आर्म ओव्हर द कडे मार्ग विथ कॅप गोलंदाजी करतात. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू खोदून काढला डाऊन दी ग्राउंड. वाईड स्ट्रॉंगरला क्षेत्ररक्षक येतो यावेळेला, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रू. विक्रम आहेत. नरेश कारभारी यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चार धावा दाखल करते डावखुरा बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला भास्कर पाटीलला आपण पाहू शकता. आक्रमक स्टान्स मध्ये उभे राहत आहेत किरण. ओ लाईन पावी लागणारे पंच यावेळेला आपण इथं दंडी करतायत. अवंतिताने भर धाव सगळ्यात दाखल करते जय मसोबा उंबाडे 40+ संघ 5 धावा. दिवा संघाने काय मॅच जिंकली दिनेश, कौतुक करेल. 18 चेंडू 28 ची गरज 9 धावेंनी आपण इथं सामना जिंकला. फुल टॉस पंच केला यावेळेला, गॅप शोधलीये, चेंडू चाललाय स्वीपा कव्हर रिजन मधून सीमारेषा पार. 75 9 म्हणजे एकूण 5 धावा. येणारा चेंडू फ्लिट. चेक करा, चेक करायचंय म्हणते ना. रिव्ह्यू कोणी घेतलाय? पंचांनी घेतलाय. यस पंचांनी, यस चेक केलं जातोय. जर नो असेल तर चौकाराच मिळेल म्हणजे 1 धाव कमी होईल, आणि जर नो असेल तर म्हणजे 5 धावा आणि येणारा चेंडू फ्लिट. शिक्षण महर्षी नारायण शेठ स्मृती चषक देखील सुरू आहे. टायगर चषक आपण पाहू शकता. नाईटची स्पर्धा उद्या, त्या स्पर्धेचा देखील अंतिम दिवस. नाही बघा चेक करा. मॅनेजमेंट कमिटी आपला डिसिजन सचिन मात्रे देखील आहेत इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. वेतोडी संघाविरुद्ध त्यांचा सामना असेल. दोन्ही संघ जर इथे आला असाल तर आपण अजूनच संपर्क साधायचा आहे. तर बघा पंच काय डिसिजन क्लोज कॉल आहे. म्हणतो ना काय सचिन चेक. बघा आपण बातचीत करतायत दोन्ही पंच. सचिन मात्र देखील आपण आता SP पॅनलचे एक चांगले क्रिकेटर आहेत, एक चांगले पंच आहेत, एक चांगले सागावचे खेळाडू देखील आहेत. चेक केला जातोय बघा अजूनही. एक मिनिट मॅनेजमेंट कमिटीचा काय निर्णय येतोय तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. निर्णय तर आम्ही देऊ शकत नाहीये.
गावचा संघ जरी असला तरी पण योग्य डिसिजन येईल. फेअर डिलिव्हरी. यस, चौकारे. बरोबर आहे, गावचा संघ आहे, कारण गावातली संघाला देखील माहिती आहे जी कमिटी निर्णय घेईल तो योग्य निर्णय. किरण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला भास्कर. ओ फटका चांगला आहे, बॅटमध्ये चेंडूला काढलाय, वाईट स्लॉंगला चेंडू वेगाने चाललाय, विक्रम येतो यावेळेला चेंडूला फीड करतोय, चांगली फेकी पण गुड रनिंग बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या. तर धावसंख्येत दाफलकाती आपण पाहू शकता 11 धावा. निलेश आणि भास्करी जोडी मैदान आपण पाहू शकता. नो नाहीये. थांबा 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 एक मिनिट, थांबा जरा. 11च आहेत धावा, चेक करा. किरण. हो फटका चांगलाय, जेलची शक्यता पण नाही, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू गेला यावेळेला मिडविकेट सीमारेषा पार. वाडी श्लॉंगरला क्षेत्रशोध त्याने प्रयत्न करणं फार गरजेचं, कदाचित जेल मिळाला देखील असता. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. च्या माध्यमातून बघा कॅश प्राइज दिले. 3 षटकारासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. नेक्स्ट मॅच सागाव 40+ विपक्ष बेतोडी 40+. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आहे यावेळेला, शॉटमॅन केलं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. राजेश आहेत खेळाडू दुखापतग्रस्त आहेत पण तरी देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आमचे साथी समालोचक आपण तर जगदीश पाटील देखील आमच्यासोबत जॉईन होत आहेत, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा झाल्या धावफलक आपण पाहू शकता. यावेळेला 18 धावा, एक चांगली दमदार सुरुवात बघायला मिळाली. 18 धावा धावफलकाती लागल्यात. या ठाणे जिल्ह्याची ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. जबरदस्त गीत चितू शेलारने देखील त्यामध्ये संगीत आपण तर खूप चांगली कामगिरी केली. विनोद पाटील हे गीत लिहिलं आणि या गीताला देखील प्रसिद्ध भरपूर प्रमाणात मिळाली. बंदिश आलाय गोलंदाजी मार्कवर. बंदिश एक चांगला अष्टपैलू खेळाडू. सितूला आपण इनेक्शन मध्ये पाहू शकता इष्टांच्या पाठीमागे. गोलंदाजी मार्कवर शॉर्ट ब्लेंडचा चेंडू हुक केलाय, पाठवलाय चेंडूला फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. एक बॅटिंग करतो बघा भास्कर, जणू काय ढगाव गोंधळ दिसतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. बंदिश ओ लॉफ केलाय, स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. काय डगआउट मधनं सेट होऊन दिसतोय. काय बॅटिंग करतोय बघा ना घरच्या मैदानावर. लाजवाब बॅटिंग. जे पाठीराखे आले ना ग्रामस्थ आले त्यांना मात्र खुश करतोय. 2100 रुपयाचा पारितोषिक आहे. आपण तर सलग 3 षटकारासाठी एक तर आलाय बंदिश. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आपण तर 2100 रुपये मिळणार. पंच वाईट चिकून करता. 29 धावा धावफलकाती लागल्या. धावा आता आपण पहिले तर मोठं टार्गेट होईल. आता 29 धावा धावफलकाती लागल्यात.
चेंडू इथे मात्र बॅटर बाद होतोय. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. आपण बघितले तर बंदिशला यावेळेला. ओ चांगला चेंडू, हा देखील मला वाटतं इथे झेल सुटलाय. यष्टीरक्षकाने चूक केली. परेशनी कॅचेस इन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. आणि ते आपण तर विशालचा झेल सोडलाय. झेल किती महागात पडणार आहे पाहायचंय. हॅलो हॅलो हॅलो. काय जबरदस्त मॅच बघायला मिळाली जगदीश पाटील इथे. या आधीच्या पहिलीच मॅच बंदिश पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड गट मारा करतोय. सायकल विशाल. ओ फटका चांगला खेचलाय. स्टँड अँड डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवलाय चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारच्या पार षटकार. हॅलो चेक. मॅचेस चुकीला माफी नाहीये. 35 झाले. उंबाडे संघ मैदानामध्ये खेळतो आणि या संघाला कोणत्याही खेळाडूने लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर कमिटीच्या वतीने त्यांना 2100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 35 धावा. एक बॅटर बाद झालाय. भास्करने जबरदस्त बॅटिंग केली. विशालला जीवदान मिळालं आणि त्यानंतर झेल म्हटल्यानंतर पुढच्या चेंडूत षटकार आलाय. 35 षटक कोण घेतोय. नेक्स्ट मॅच बेतोडी 40+ विपक्ष सागा 40+. एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळणार. 2 ताकदवर संघ इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर मॅच असेल ती आपण तर निलजे 40+ ब विपक्ष जुने डोंबोली 40+. अजून एक चांगली मॅच बघायला मिळेल. आज 8 मातबगार संघ आपल्याला आपण इनेक्शन मध्ये बघायला मिळणार आहेत. राजेश चौधरी आले आहेत. राजन आलेत. मला वाटतं रमेश थोडस आज थोडस अंदरमय वातावरण झालं ना, थोडस नजरेचा प्रॉब्लेम होतोय. काय हरकत नाहीये. 35 धावा दापल करते. 2 षटकार. राजन आलाय गोलंदाजी मार्कवर. राजन शेलार आलाय. राजनला इथून वापसी करणं फार गरजेचं आहे. किती नाही तर मोठं लक्ष राहील. चला 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 फास्ट घ्यायचंय. राजन गोलंदाजी मार्कवर. सकले निलेश पूल केलाय. जेलची शक्यता आहे. 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार. कारण बंदिशने सांगितलं तिथे झेल येईल पण खेळाडू थोडंसं डीप मध्ये राहिले आणि 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार. चौकार. निलेशच्या बॅट मधून चौकार आलाय. 39 धावा. जय मसोबा उंबाडे. येस जगदीश उंबाडे संघ खेळतो त्याला सातत्याने पारितोषिक आलंय. आशिष जाधव यांच्या वतीने 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी 3 चौकारांसाठी 1000 आहेत आणि 3 षटकारांसाठी 2500 आहेत. जय बोले संघ 3 चौकार 1000 आहेत आणि 3 षटकार 1000. आणि बॅटरी ग्रुपच्या वतीने 3 चौकार 1000 3 षटकार 1000
आणि विशाल भंडारी यांच्या वतीने 1000 आहेत. खूप मोठं पारितोषिक आहे कारण त्यांचा घरेलू संघ आहे. ओ टू बालू सर. राजन पुणे गोलंदाजी मार्पास टाकला निलेशला आपण पाहू शकता. ओ फटका चांगला यावेळेला पंच नोची खूण करतायत. क्षेत्रक्षण कदाचित जास्त लावले असतील एका साईडला. क्या बात आहे. 6 क्षेत्रक्षक मला वाटतं लेग साईडला लावल्यात. गुड डिसिजन आहे की. येणारा चेंडू फ्रीट म्हणजे एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या दाखल त्यामुळे पाहू शकता यावेळेला 41. आता फ्रीटचा चेंडू मुपखा चंदन घिस मेरे नंतर 12व्या खेळाडूने आधीच आम्हाला सूचना देखील केली होती बाळू पाटील हा चेंडू नो असणार आहे. आमच्या देखील नंतर लक्षात आलं की लेग साईडला 6 क्षेत्ररक्षक लावलेत. आधीच धावा जास्त आहेत आणि त्यात ह्या चुका स्ट्राईक केला विशालला आपण पाहू शकता. राजन फुलटॉस फटका चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमारच्या पार चौकार. प्लस संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. किरण आले आहेत, रमेश आले आहेत, त्यांचे देखील करूया हार्दिक स्वागत. 45 धावा. विशालचा झेल सोडला आणि विशाल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. तर नरेश कारभारी यांच्या वतीने सुद्धा लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपये आहेत आणि 3 चौकारांसाठी 1000 आहेत. ओके राजन विशाल पूल केलाय. झेलची शक्यता आहे. काय घडलं मैदानावर बघा. विक्रम खूप पुढे आले आणि त्यांना बीट करून चेंडू गेला वन बाउंस सीमारेषा पार चौकार. फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं भाई जेव्हा तुम्ही निवडून याल ना तेव्हा आम्हाला बोलण्यासाठी खूप आनंद होईल की आपण इथं सन्माननीय नगरसेवक फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. हो फटका चांगला आहे. ग्राउंड मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्र मोहन 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 50 कंप्लीट. टाय होऊन जे मसोबा फोर्टी प्लस उंबाडी फोर्टी प्लस संघासाठी विशाल जबरदस्त बॅटिंग करतोय. 1च आहे. 50 धावा दाखल करती लागल्या. विक्रमने काय केलं मग अशा अंदाजच घेतला नाही. वेगाने सुसाट सुटले न चेंडूचा अंदाज घ्या. राजन पुणे गोलंदाजी मार्कवर. राजन शेलर राईट आर्म ओव्हर द मारा करतो. ओ चांगला चेंडू हा देखील रिएक्शन वरनं वाटतं की झेल सुटलाय का काय कदाचित. पन्नास धावा धाफलगती लागल्यात. पॉवर प्लेचं आपण आता संपल्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. इथून धावा देखील वेगाने येत आहेत. चला बेतोडे फोर्टी प्लसचे कॅप्टन सागा फोर्टी प्लसचे कॅप्टन चांगली मॅच बघायला मिळेल. बिग कॉन्टेस्ट बघायला मिळेल. सचिन महात्रे पेक्षा संदीप भोईर अशी लढत बघायला मिळेल. लॉफ केलाय स्टँड अँड डिलिव्हरीच्या मध्ये पाठवून दिले वाईड डिश लॉंग ऑन सीमारच्या पार खूप लांब खूप दूर गेलाय षटकार. तीन आणि धावा आल्यात आपण तर तब्बल 56-18.66 सरसनी धावा कुठल्या डीजे
चला बॅटरी ग्रुप यांच्या वतीने लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 1000 रुपये आहेत. त्याचबरोबर आशिष जाधव यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकार 3 चौकार 1000 आणि 2500 आहेत. जय बोले ग्रुप 3 चौकार 3 षटकार 1000 आहेत आणि विशाल भंडारे यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकार 3 चौकारांसाठी 1000 आहेत. तर एवढे पैसे मिळाल्यानंतर कदाचित ईडी वगैरे लागायचे आहे ना, त्यामुळे आपण बिंदास्त खेळा. टीम उंबाडे संघ घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरती अद्यापर्यंत चांगला त्यांचा खेळ झाला. बालू सर. नक्कीच जगदीश पाटील सर खूप चांगलं क्रिकेट. सुरेश बघा पाणी देऊन आले, पाणी पाजून आले, काय बॅटिंग करतो बघा ना. विशालची बॉडी लँग्वेज बघा ना किती स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या पट्ट्यात बॉल आला का तो पाठवून देतोय. स्ट्रायकेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा विशाललाच आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता. या बेला राजेश चौधरी आल्यात. आता आपण बोलले तर थोडस राजेश चौधरी आलेत. वैयक्तिक पहिलं संघाचं 34 षटक 56 आल्या. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण फुलटाच होता. पाहिजे तर स्ट्रॉंग अपील, बिग विकेट, लेग विपोर्टच्या स्वरूपात बॅटर बाद. तुमच्या डोल्याने तुम्हीच पारखा आहे जनतेचा पाठीराखा. नेता शोधून मिळणार नाही आपल्या विश्वनाथ दादा सारखा. नेता शोधून मिळणार नाही आपल्या विश्वनाथ दादा सारखा. शोधून मिळणार नाही. थँक्यू योगेश आले आहेत. पहिला विकेट मिळवला इथे आपण राजेशने, राजेश चौधरीने. वापसी होऊ शकते इथून देखील, कारण सोळेगाव संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. विक्रम आहे, तर सितू आहे, बंदीश देखील चांगली बॅटिंग करू शकतोय. राजेश देखील चांगली बॅटिंग करू शकतोय. राजेश शेलार देखील, राजन शेलार देखील चांगली बॅटिंग करू शकतोय. योगेश आलाय, योगेश पंजेला आपण पाहतो 34 षटक यश मिळालंय राजेश चौधरीला. थोडंसं क्षेत्रक्षमध्ये बदल केलं तर सितूला आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहू शकता. एक क्षेत्रक्षण गलीमध्ये आपण पाहू शकता. पॉईंटचं क्षेत्रक्षण संजयला आपण थोडं सीमे रेषेवर तैनात पाहू शकता. एक क्षेत्रक्षण लॉंग ऑफला आपण डीपमध्ये पाहू शकता. शॉर्ट रिजनमध्ये एक क्षेत्रक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंगरला क्षेत्रक्षण, डीपमध्ये आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू बॅकफुट गेला, कट केलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. आउटफील्ड पास आहे चेंडू, थर्डमॅन सीमारच्या पार, चौकार. सुरेश भंडारी मला वाटतं बॅट बघतायत, कदाचित त्यांचा नंबर लागेल आता बॅटिंगला. नाही पण हे दोन बॅटर चांगली बॅटिंग करतात. योगेश आल्याला बॅकफुटवर गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळाला राजेशच्या अगेन्स्ट. राजेश शफल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं इथे. एसटी रक्षकाने केली चूक. एसटी रक्षक वारंवार चुका करतो. डॉट चेंडू आपण तर 1 धाव मिळते आजच्या स्वरूपात. नाही अशा प्रकारचे डॉट चेंडू तुम्हाला पकडणं फार गरजेचं आहे. एसटी रक्षक प्रमुख घटक आहे मैदानावरचा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. एसटी रक्षक आता चेंज केला गेलाय. नाही एसटी रक्षक प्रमुख घटक आहे मैदानावरचा. राजन आलाय. राजन शेलारला आपण तर पाचारण केलं एसटी रक्षण करण्यासाठी. राजेश चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकाराला काय हरकत नाहीये. ओ एसट्या उद्ध्वस्त, बॅटर बाद. टॉससाठी या सागाव फुटी प्लेचे कॅप्टन, बेतोडी फुटी प्लेचे कॅप्टन टॉससाठी यायचे. 12वीची देखील परीक्षा सुरू आहे. कॅप्टन आलेले आहेत. सागाव फुटी प्लेचे कॅप्टन आलेत. बेतोडी फुटी प्लेचे कॅप्टन या सुरेश आलेत. चेक
सुरेश भंडारी हे फलंदाजीसाठी आल्यात आणि त्यांनी जर लागोपाठ 3 चौकार किंवा 3 षटकार जरी मारले तरी सुद्धा त्यांच्यासाठी 1,500 आणि 3,000 असतील. आशिषजी जाधव यांच्या वतीने त्यांना कॅश प्राइज आहे. विशाल शेठ भंडारे यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकार 3 चौकार 2100 रुपये आहेत. भरपूर पारितोषिकं लावली आहेत, मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही फलंदाजाला ते पारितोषिक पटकावता आलं नाही आहे. थँक्यू. पण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला सुरेशला आपण पोहोचता. राजेश चौधरी चांगली गोलंदाजी करतोय. हो, चांगला चेंडू होता हा देखील शरीराच्या दिशेने आला, पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षकाला यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र इथून वेगाने पूर्ण केले. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 63. जे मसोबा 40+ उंबारडे संघ आज आपण सतीश दादा पाटील स्मृती चषकाचे ड्रॉ देखील करण्यात आले. 13 तारखेपासून ही स्पर्धा सुरू होईल. 13 फेब्रुवारी पासून पहिलीच मॅच असणार आपण तर अकलन ब विपक्ष वाडेघरमध्ये आपण मॅच पण दहिसर विपक्ष गोरीपाडा हिडीतने ब विपक्ष आपण तर पडले स्वप्नीलचा संघ इनेक्शन मध्ये लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. जोपर्यंत बंदिश चेंडूला फीड करताय 2 धावा इथून डायरेक्ट हिट देखील झालाय. पंचांकडे आपण तर रेफर केल्या गेल्या 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. चला मॅनेजमेंट कमिटी या लवकर चेक करायचंय. त्यानंतर मॅच असेल आपण तर अंतर्ली पक्ष संघ पहिल्या दिवसाचे ड्रॉ आपण बघितले तर 8 संघ आपल्याला इनेक्शन. त्यानंतर 40+ देखील संघ आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळणार आहेत. त्यानंतर 40+ संघ असणार आहेत आपण तर पहिलीच मॅच देसाई 40+ ब विपक्ष खिडकाई 40+, त्यानंतर काटाई 40+ विपक्ष मोहिली 40+. पुन्हा एकदा 14 तारखेचे ड्रॉ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सतीदादा स्मृती चषक खिडकाई विपक्ष काटाई उसारगर विपक्ष आपण पाहू शकता. वेळेला डिसिजन पेंडिंग आहे बघा. आपण डिसिजन काय येतोय बॅटर बाद. रनआउट साठी रिव्ह्यू मागितला होता ना म्हणतात. बॅटर बाद होतो इथे. योगेशला बाद व्हावं लागतंय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला महेश आम्हाला सांगतायत 1 धाव इथे आपण आता कंप्लीट केलं. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 64. डायरेक्ट हिट झाला. काय नेम होता बघा. अंतिम षटक आता इथून कोण घेऊन पाहायचंय. मोहन आलाय. कुठेतरी चुका केल्या आहेत पण तरी देखील जगदीश पाटील वापसी केली चोळगाव 40+ संघाने. तर 60-65 धावा इथून आपण तर आता 64 झाल्या आहेत. आता किती धावांवरती थांबतोय पाहायचा हा संघ आणि किती धावांचं लक्ष राहत आहे. कारण चोळगाव संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली. विक्रम आहे आपण पाहिले तर सितू आहे, राजन आहे, बंदिश आहे, मोहन आलाय. संजय देखील एक चांगला आक्रमक बॅटर या संघाकडे. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. अंतिम षटक लाईट्स ऑन झाले आहेत. आता आपल्याला प्रकाशात क्रिकेट बघायला मिळेल. लाईट्स ऑन झालेत. अंतिम षटक स्ट्राईक इनला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला सुरेशला आपण पाहू शकता. सुरेशला आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू होता. यावेळेला पडल्यानंतर खाली मोहनची ऍक्शन बघू शकता आपण. थोडीशी क्रॉस अँगलने तो गोलंदाजी करतोय आणि हात बघितला थोडासा क्रॉस आणतोय त्यामुळे चेंडू पडल्यानंतर खाली जातोय. लेफ्ट हँड राऊंड देगडनं मारा करतोय. स्ट्राईकला सुरेशला आपण पाहू शकतो. पहिला चेंडू डॉट गेला मोहनचा. हो केला. यावेळेला जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या हफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 66 धावा मोहनला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतोय.
डाऊन दी ग्राउंड फटका चांगला यावेळेला टक्का वाजलाय. काय घडलं मैदानावर थोडस विक्रम बघा थोडस डीप मध्ये तर काय फटका होता. सुरेशचा ताकद प्रचंड होती. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात आपण 570. कोणी सुरुवात चांगली केली होती. पहिला चेंडू डॉट त्यानंतर 2 नंतर चौकार. मोहन लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं. आता 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज आपण पाहू शकता डावखुर आहे आणि थोडासा मलिंगा स्टाईलने ऍक्शन बघायला मिळते. अपेक्षेने गोलंदाजी करतोय. अजून एक डॉट चेंडूचं चौकार गेल्यानंतर काय जबरदस्त वापसी केली. मोहनचं कौतुक करेल. अंतिम चेंडू आता बाकी आहे. जगदीश पाटील पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू डॉट. आता अंतिम चेंडू किती धावांचं लक्ष पाहिजे. चला सागाव फुटी प्लेचे कॅप्टन आणि बेतोडे फुटी प्लेचे कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. मालिकेवरचा आज आपण फ्रीज कुणाला मिटवायचंय. होल ऑफ केलाय. झेलची शक्यता आहे. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार. मच निडेड चौकार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. बेतवडे संघाचे कॅप्टन, बेतवडे टीमचे कॅप्टन लवकर या. हा तोपर्यंत आपण नरेश शेठ यांचा आपण सन्मान करू. आमचे या स्पर्धेचे आयोजक विशालदादा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या मंचावरती सदिच्छा सन्मान करतोय. नरेश शेठ यांचा सत्कार होत असताना आपल्याला पाहायला मिळतो या मंचावरती. कारण येथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा हा मान सन्मान केला जातोय. गेले सातत्याने या स्पर्धेचा 3रा दिवस आणि ज्यांचं नुकतंच आगमन होतंय ते सर्वांचे सुपरिचित व्यक्तिमत्व आणि छत्रपती शिवाजी पुरस्काराने सन्मानित केले गेलेले मैदानी खेळ खेळणारे हे चैनुशेठ जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बेतवडे टीमचे कॅप्टन लवकर या टॉस साठी. हॅलो चेनू लोखंडे साहेब आपण तर कुस्तीपट्टू आले. छत्रपती शिवाजी आपण तर महाराज पुरस्कार ज्यांनी विजय संपादन केलं होतं आणि ते आजही त्यांची आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली ना, जर त्यांच्याशी आपण हस्त आंदोलन केल्यानंतर समजतं की पहिलीची बॉडी काय. होती जगदीश पाटील. हॅलो हॅलो चला टॉस केला जाईल. आमदार आणि खासदार नरेश शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय 2 संघामध्ये. सागावच्या विरोधात बेतवडे. आमदार आलाय. टीम बेतवडे संघ टॉस खासदार आलाय. थांबा टॉस जिंकला या डिसाईड. विपक्ष संघ बेतवडे आहेत. याच्या अगोदर कधी लढती झाल्यात का या सीझनला? नाही झाली कधी आमच्या त्यांची मॅच. पहिल्यांदाच जे हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबाडे आमदार आणि खासदार चषक पहिल्यांदा डे नाईटची संकल्पना अंमलात आणली. कशी वाटतो आणि मैदान कसे? खूप छान मैदान आहे. आयोजन पण खूप चांगलं आहे. खेळायला मजा येईल. ओके दादा टॉस गमावला. जर टॉस जिंकला असता तर मग काय? क्षेत्ररक्षण स्वीकारलं.
आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावा बनवाल, कारण आता तुम्हाला नाईटमध्ये खेळायचं आहे. 60 ते 65 रन. मग त्या तुमच्यासाठी सेफ असतील का? हो, नक्की प्रयत्न करू. काय म्हणाल एकंदरीत आयोजनाविषयी? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला उंबरडे या ग्राउंडला खेळायला खूप आवडतो. ओके, थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे. टॉस जिंकला या ठिकाणी सागा 40 प्लस संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम बेतवडे संघाला. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया आपण तर दुसऱ्या तडे आमचे साथी समालोचक आमचे परम मित्र आपण तर जगदीश पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक, हॅलो चेक. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. पहिलाच बॉल लेग स्टिक वरती वाढच्या स्वरूपामध्ये. यावेळेस फटका चांगला, चेंडू चालला स्क्वेअर लेगला, चौकार, 4 धावा. यस, चेक करू आपण बेस्ट हाईट. मॅनेजमेंट कमिटी आपण या. सदाशिव पाटील जे बेतवड्याचे आहेत त्यांना विनंती आहे मंचावरती या. मोबाईल गेलाय तिकडं माझाच. रिंग वाजतो बघा ते बघा. फेअर डिलिव्हरी.
चला सामना सुरू झालाय. भलं मोठं लक्षाचा पाठलाग करायचा आहे. आत्ताचा चेंडू अतिशय चांगला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. राजेंद्र शेलार यांना पाहतोय स्ट्राईक वरती आणि संजय चौधरी, गोलंदाज निलेश जाधव. विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये आहेत. आशिष जाधव यांच्याकडून फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर धावतात. हो 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 सांभाळा जरा. 3 धाबा, 2 धाबा वाचवल्या आपल्या. 1 धाव वाचवली. 3 धाबा मिळाल्या. हॅलो. तनिष 11 जे हनुमान बेतवडे हा संघ सदाशिव पाटील बेतवड्याचे इथे आल्यात. या आपण व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. बॅटरी ग्रुप कडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये. हा बॅटरी ग्रुपच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 3000 आहेत. आताचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. टार्गेट आहे मॅच मध्ये 75. मोठं टार्गेट सेट केलं आपल्या घरच्या मैदानावरती टीम जय मोसोबा 40+ उंबाडे संघाने. यावेळेस चांगला बॉल होता. जबरदस्त ऍक्शन रिप्ले पाहू शकता आपण. पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. प्रदीप चौधरी यांच्या वतीने, शारदा प्रदीप चौधरी यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 आहेत. हाताचा बॉल बिग हिट केलं जातंय. डीप मिड विकेटला क्लिअर केलाय. शानदार षटकार. त्याचबरोबर एजी सर वेळ नका देऊ. तुम्ही टीम मीटिंग करू शकता 3 ओव्हर नंतर, पाणी आल्यानंतर. प्रत्येक वेळ नाही. 15 धावा, 15 रन्स तुम्हाला सांगितले जातील. तुम्ही क्षेत्ररक्षण लावा. बॅटर चला आपापल्या जागेवर. 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. 75चं भलं मोठं टार्गेट आहे. त्यामुळे त्या तुम्हाला आता धाबा चेस करायचे असतील तर मोठे फटके खेळावेच लागतील. चला पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाबा आल्या. 1 चौकार आणि 1 षटकार आला. तिहेरी धाबा आल्या. 2 चेंडू डॉट खेळले. 1 सिंगल मिळाली. पहिला बॉल वाईट फेकण्यात आला होता. सेकंड ओव्हरमध्ये राजू भोईर यांना पाहतोय आता. चला गेम ऑन करा. तुम्हाला लक्षात ठेवा 20 मिनिटाचा अवधी आहे 4 षटकांसाठी. नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा 1 फिल्डर आतमध्ये येईल. फटका हवेत केल्यात. कॅचचा कॉल आहे. झेल टिपला जातोय. विशाल मडवी होते. नो मिस्टेक. बॅटर बाद. पहिला धक्का टीम चोळेगावला. लागलाय 15 या धावसंख्येवरती.
पहिला सामना दिवा पोटी प्लस संघाने जिंकला. आज ड गटातील सामन्यात 8 संघ आज ड गटामध्ये खेळतील आणि त्यानंतर त्यातून एक टीम निघेल आणि पहिल्या दिवसामध्ये टीम क्वालिफाय झाली आहे ती पिसवली. कालच्या रात्रीमध्ये पाहिलं आपण चिकनगर आणि त्याच्या अगोदर एक मोठा गाव आणि काल उंबारली त्यांच्यामध्ये सामना होईल. विकेट करण्याचा प्रयत्न लिडिंग एज हो विकेट मिळाली आहे. आणखीन एक लागोपाठ 2 आता विकेट हॅट्रिकच्या उंबारठ्यावरती जर विकेट मिळाली या ठिकाणी तर आता पैसा आणि पैसाच जमा होईल कारण प्रत्येकाने पारितोषिक लावलंय त्यांच्या संघ सहकार्याने. मुकुंद भंडारी यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण सामना चोळेगावच्या विरोधात उंबारडे असा विद्यमान सामना मैदानावरती पाहतोय आपण. हो बॉलर्स ड्राईव्ह बॅक होता संधी होते ते विकेट हॅट्रिकची पैसे भरपूर पारितोषिक लावलं होतं प्रत्येकाने. मात्र 2 चेंडू 2 विकेट मिळाले. राजू बोईर एक फिरकी गोलंदाज गेली कित्येक वर्ष एक आगली वेगळी ॲक्शन आहे त्यांची आणि जेव्हा अशी ॲक्शन करतात ते तेव्हा वाटत नाही की एवढ्या चांगल्या प्रकारे चेंडू फेकतील. मात्र फलंदाजाला कधी कधी ते संभ्रमात पाडतात आणि तेथूनच फलंदाज आउट होतात. ही खासियत राहिली आहे राजू भोईर यांची. गेली कित्येक वर्ष फिरकीच्या जाळ्यामध्ये ते फलंदाजांना ओढत असतात. सेकंड ओव्हर लाईन चेक करावी लागेल. वाईटचा इशारा येत असताना एक अवांतर धाव मिळाली आहे. धाबा झाल्या ते एकूण 17 या आकड्यावरती पोहोचलाय. 75चं मोठं टार्गेट चेस करायचं या मैदानामध्ये आणि ते सुद्धा आता रात्रीच्या वेळेला. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करतात कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की येथून आता जरी आपण मोठ्या धाबा बनवल्या ना तरी सुद्धा त्या चेस करण्याच्या इराद्याने हा मोठा संघ पाहा मिळतो आपल्याला. लिडिंग एज आहे. पुन्हा एकदा कॉटन बॉल करण्याची संधी राजू भोईर. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपायचा होता. कीपर गेले होते मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि झेल मात्र सुटला गेलाय. जीवनदान मिळालं. ही जीवनदानं मागात पडत असतात. कालच्या नाईट टुर्नामेंटमध्ये पाहिलं आपण हरेश केणे उर्फ पिंट्याला जीवनदान मिळालं आणि त्याला निश्चित एक जीवनदान दिलं ना तुम्ही का दुसऱ्यांदा तो तुमच्या हातात मिळणार नाही आहे. अक्षरशः झोडपून काढतो तो गोलंदाजांना. सरळ केल्या पटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित नाही आहे. चेंडू लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. चौकार पाहायला मिळाला. झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा एज. चेंडू पाठीमागे चाललाय. अडवलं गेलंय. दोन षटकांचा केस समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 23 धाबा. पहिल्या 23 धाबा झाल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये एकूण 75चं टार्गेट होतं. 23 धाबा आल्यात. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण प्रथम क्रमांकाचं विजेता. रोख रक्कम आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय.
द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, शिवसेनेचा बुलंद आवाज, विकासाचे महामेरू आमदार साहेब सन्माननीय विश्वनाथजी भोईर साहेब यांच्या वतीने देण्यात आल्या. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक अरविंद शेठ भंडारी उद्योजक दानशूर दाते यांच्या वतीने, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक उद्योजक मुकेश शेठ भंडारी यांच्या वतीने देण्यात आलं आहे. मॅन ऑफ दी सिरीजसाठी विलास शेठ गायकवाड यांच्या वतीने फ्रीज आहे आणि जयवंत भोईर यांच्या वतीने मोलाचं योगदान केलं या स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा सतीश आभार मानूया. त्याचबरोबर मोलाचे योगदान देणारे आमचे सतीश शेठ भोईर, त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था 3 रात्रीमध्ये. यस, चला लवकर सामना सुरू करा. उंबाडे संघ लक्षात ठेवा, 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर तुमचाही एक फिल्डर आतमध्ये येईल. तुमची स्पर्धा आहे म्हणून तसं नाही आहे, नियम सर्वांना समान आहेत, त्यामुळे तुम्ही किती वेळ घ्यायचा ते पहा. 2 ओव्हरमध्ये 23 झाल्यात. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. राजू शेठ भोईर, मयूर जाधव आणि निखिल भंडारी आणि राहुल लोखंडे यांच्या वतीने ही पाण्याची व्यवस्था उत्कृष्ट फलंदाज सायकलसाठी पिंट्या शेठ पाटील जे सापाडचे आहेत त्यांच्या वतीने करण्यात आहेत, त्यांचं सुद्धा सतीश आभार. जाऊया मॅचमध्ये पुन्हा एकदा. एकच जा मिळाल्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज निलेश जाधव चा वापर केला गेलाय. अशोक भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. SP ग्रुपचे सन्माननीय सुमित शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेंडू डॉट येत असताना आनंदादा पंजे कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क करा आपण. तिसरा षटक, फटका चांगला आहे, अपिश केल्या, चेंडू चालला आता डीपिश कव्हरला, वळण घेत असताना बॉल सीमा पार, धावा मिळती 4. राजेश शेलार जो सलामीचा बॅटर आहे, अत्यंत इम्पॉर्टंट त्यांचा खेळाडू, बऱ्याच वेळेला मॅच इनिंग पारी खेळणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा फटका ऑन साईडला खेळल्या, डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत, एक धाव कंप्लीट केले, सेकंडसाठी निघाल्यात आणि थ्रो मात्र व्यवस्थित नाही आहे, त्यामुळेच इथं 1-2 मध्ये रूपांतर होत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता मोठे बडके मारावेच लागतील टीम चोळेगाव संघाला. फटका येते सुद्धा चांगला आहे, लिडिंग एज 3 तिगाडा काम बिगाडा, कारण 3 जण आले आणि अगदी 3 मधोमध चेंडू पडला, त्यामुळे ते जीवनदान मिळालं. एका दुःखावरती काम होणार नाही आता चोळेगाव संघाचं. आता त्यांना चौकार षटकारांचीच भाषा बोलावी लागेल आणि गोलंदाजी खूप चांगली आहे. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की या गावदेवी क्रीडांगणामध्ये उंबारडे सापाडे टीमला हरवणं फार कठीण असतो. डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत, कारण प्रत्येकाची स्थिती तशीच असतो. आपल्या होम ग्राउंडवरती घरच्या मैदानावरती हरवणं फार कठीण असतं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या फक्त 32 धावा. आता येणारे 12 बॉल करायचे आहेत तुम्हाला, धावा 43 करायचे आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पाहतोय श्रीकांत गायकर यांनी मोलाचं योगदान दिलंय. त्याचबरोबर रुपेशजी खारूक, शरदजी लोखंडे ज्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्यात, चिंतामण शेठ लोखंडे यांच्याकडून मोलाचे योगदान करण्यात आलंय. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जा. त्याचबरोबर निकेश कारभारी, कैलास भोईर यांनी सुद्धा अत्यंत चांगलं सहकार्य केलं आहे. साईनाथ पाटीलने चेंडू दिल्यात, प्रदीप भंडारीने सुद्धा चेंडू पुरवल्यात, चंद्रकांत भंडारी यांच्या वतीने मदत झाली आहे. तुषार जाधव यांनी सुद्धा सन्मान चिन्ह दिल्यात. त्याचबरोबर सुरेश भंडारे यांच्या वतीने बेस्ट फोल्डरसाठी शूज आल्यात, त्यांचं सुद्धा सर्वांचं सतीश आभार मानतोय. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला आर्थिक मदत केली आहे, मोलाचं योगदान दिलं, त्या सर्वांचं लाख लाख आभार. अन्याय
12 चेंडू 43 धाबा करायच्या आता. आस्किंग रन रेट पाहतो 21 पेक्षा जास्त आहे प्रति ओव्हरमध्ये. मात्र आता पुन्हा गोलंदाजी मार्कवरती कृष्णा भंडारी आल्यात. चला सामना सुरू करा प्लीज. आम्ही वारंवार का सांगतो की तुमचा वेळ भरत आलाय आणि 20 मिनिटापेक्षा जास्त जर वेळ झाला तर मग एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. चला 12 बॉल 43 ची गरज आहे सोयगाव संघाला. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळल्यात. बाडी स्ट्रॉंग आणला. बॉल सीमापार जाईल. 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी गॅपमध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आता 11 बॉल 39 करायचे त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी चांगला होता. लेग बिफोर पाचित या ठिकाणी पकडलं गेलंय प्लम मध्ये. फलंदाज बाद. धक्का लागलाय आणखीन एक. आल्यात मैदानामध्ये. मोहन आलेत. डावकरी हाताचे फलंदाज. आता 10 मध्ये 39 करायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला 4 जवळजवळ धावा बनवाव्या लागतील. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. कॅचचा कॉल. टिपलाय झेल. संपलाय तो मोहनचा खेळ. आणि आता 2 चेंडू 2 विकेट. हा 2 विकेट झाल्या. येणाऱ्या चेंडूवरती जर विकेट मिळाली. सुमेश शेठ भोईर यांच्या वतीने 1000 आहेत. भरपूर कॅश प्राइज आहे. आम्ही जशी नावं सांगू तसे घेऊन या फक्त. आता तुम्ही एखादी विकेट मिळू द्या. चला 2 बॉल 2 विकेट आल्यात. हॅट्रिक बॉल. बॉल हवेत आहे. फिल्डर पाठीमागे दैव बलवंतर आणि ते एकच जामेल. चांगली गोलंदाजी पाहतोय कृष्णा भंडारी यांना. क्लीन बॉल. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट झाल्यात. मात्र मागचा चेंडू त्याच्यावरती 1 धाव आली आहे आणि एका ओव्हरमध्ये 3 विकेट. आपल्या चला आता अमित आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. एका ओव्हरमध्ये 3 विकेट येत असताना आपल्याला पाहा मिळतात. मान्यवरांचं सातत्याने आगमन होत असताना आपल्याला पाहा मिळेल. फटाक्यांची आतिषबाजी होत असताना कारण मान्यवरांचं आगमन या ठिकाणी
चला नवीन बॅटर आले दादा. विलाजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची प्रिज दिलेली आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला आता सामना जिंकणं फार कठीण राहील चोळेगावसाठी, कारण आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये तुम्हाला बनवायच्या धाबा 37. 6 चेंडू 37 ची गरज. प्रदीप भंडारी हे सुद्धा एक फिरकीचे गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी बऱ्याच वेळा पाहिले त्यांना. मात्र आता धाबा 6 बॉल 37 करायचे आहेत. चला मायना करत असताना चला 6 बॉल 37 करायचे आहेत. प्रदीप भंडारी शेवटचं षटक. चला मॅच स्टार्ट. हो पहिलाच बॉल डॉट आलाय. आता सामना पूर्णपणे पहा मिळतो तुम्हाला. तो उंबाडे संघाच्या बाजूने, कारण भलं मोठं लक्षाचा पाठलाग करत असताना 1 मोर डॉट. या चांगली गोलंदाजी पाहतो आणि इथे फलंदाज पहा मिळतो आपल्याला. थर्ड अंपायर दिलाय एजी. हा सॉफ्ट सिग्नल आउट आहे, म्हणजे थर्ड अंपायर पाहिलं जाईल. नको आता चेहरा नवा या जनतेला, नको आता चेहरा नवा. जो तो म्हणताय विश्वनाथ भोईर साहेब आमदार हवा, जो तो म्हणताय विश्वनाथ भोईर साहेब आमदार हवा, जो तो म्हणताय विश्वनाथ भोईर साहेब आमदार हवा, जो तो म्हणताय विश्वनाथ भोईर साहेब आमदार हवा. थँक्यू. चला नवीन बॅटर आले आता मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी. सुरुवातीला 2 चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आली आहे. आता फक्त औपचारिकताच पाहायला मिळते. फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल जे 5 षटकांची आहे. फटका येथे सुद्धा चांगला एकेरी धाबीसाठी स्ट्राईकला रोटेट करत असताना रितेश भोईर, उद्योजक रितेश भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावा. रितेश भोईर चिपन आल्यात नवीन बॅटर. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी मुख्य व्यासपीठावरती चेंडू आदळला आहे. असे फटके अगोदर येणं फार गरजेचं होतं, कारण आता वेळ निघून गेली आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की भातं करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शानपण यांना 0 किंमत असतं, कारण वेळ गेली, सत्ता गेली, शानपण संपला. त्यामुळे आता क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच, जेव्हा धाबांची गरज असते तेव्हाच त्या धाबा करायच्या असतात. आता वेळ नाही आहे तुमच्याकडे, कारण आता फक्त चेंडू शिल्लक राहिला तो 2 आणि धाबा करायच्या त्या तुम्हाला 30. पुन्हा एकदा 1 बाउंड 4. एवढी चांगला बॅटर आहे, मग एवढ्या खालच्या क्रमांकावरती का आणला त्याला? इंजुरेड आहेत, खेळले असे, जागेवरून खेळायचं होतं फक्त. विक्रम पाटील चांगला बॅटर होता या टीमचा, आणि मात्र यावेळेस लास्ट मोमेंटला बॅटिंग करतोय आता. आणि सामना आहे ते खूप मोठ्या फरकाने जिंकलाय टीम जय मसोबा उंबाडे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम चोळेगाव संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो